लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते रम्यापासून. तर आता इथे रम्या सगळ्यांना सांगत असते की मी पार्थचं प्रेम मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले असं म्हणते आता इथे रम्या. का वाटेल ते केलं, पार्थचं प्रेम मिळालं नाहीच, उलट त्याचा विश्वास सुद्धा गमावून बसले मी असं म्हणते आता इथे रम्या. पण आता आता मी मी सगळं विसरायचं ठरवलंय असं म्हणते आता इथे रम्या. मला आता मागे जायचं नाही आहे, मला खूप पुढे जायचं असं म्हणते ती. या सगळ्यातून मूव ऑन व्हायचं असं म्हणते ती. आता मला फक्त तुला खुश बघायचंय असं म्हणते ती. तू काव्याबरोबर खुश आहेस ना, मग मी सुद्धा तुझ्यासाठी आय एम सॉरी असं म्हणते आता रम्या. तुमच्यासाठी मी सुद्धा तुमच्यासाठी खुश आहे असं म्हणते ती. खरंच असं म्हणते. आणि जीवा नंदिनी कॉंग्रॅच्युलेशन्स गाईस असं म्हणते रम्या. खूप छान वाटलंय सगळं ऐकून. बोला ना तुम्ही काहीतरी असं म्हणते ती. तर आता कुणीच काय बोलत नाही रम्या बरोबर बघा प्रेक्षक हो. नंदिनी नंदिनी खरंच चुकलं माझं, सॉरी असं म्हणून हात पकडते आता ती आपल्या कानला बघा प्रेक्षक हो. तुझं नक्की ऐकतील हे सगळे असं म्हणते आणि हात जोडते ती नंदिनी समोर. तर आता नंदिनी उभारते नाही म्हणते तुला हे सगळं करायची काही गरज नाही असं म्हणते नंदिनी. माणसं बदलतात ह्यावर पूर्ण विश्वास आहे माझा असं म्हणते नंदिनी. आणि तू बदलली असेल तर आम्हाला सगळ्यांना त्याचं कौतुकच आहे असं म्हणते नंदिनी. तर आता चला चला मुलीनो, तुम्ही गप्पा मारत बसू नका, आवरा आता असं म्हणते माणिनी. तर आता विक्रम म्हणतो आता काय पाय निघणार नाही इथून पोरींचा असं म्हणतो विक्रम. पिया का घर प्यारा लगे असं म्हणतो विक्रम. आम्ही बॅग भरून येतो असं म्हणते आता इथे नंदिनी. चल काव्य असं म्हणते नंदिनी. चल चल असं म्हणते ती. तर आता इथे आलोच असं म्हणून नंदिनी आणि काव्य बॅग भरायला जातात आणि आता रम्याला खूप आनंद होतो. तर आता जीवा म्हणतो दादा मी काय म्हणतोय, अरे आपण इथे बसून काय करतोय, त्यांची मदत करायला हवी आपण असं म्हणतो जीवा. मी माझ्या बायकोला काही कामच करू देत नाही बाय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता जीवा म्हणतो हा खूपच बायको वेडा झालाय, मी जरा बघून येतो नंदिनी काय करते असं म्हणतो जीवा. आणि तो पण जातो प्रेक्षक हो आपल्या खोलीमध्ये. एवढ्यात चान्स मारला पोराने पण असं म्हणतो आता इथे विक्रम. तुमच्याच वर गेलेत पोरं असं म्हणते माणिनी. बोललीस असं म्हणतो विक्रम. तर एक चान्स सोडत नाही असं म्हणतो विक्रम. चला चला असं म्हणते माणिनी. आवरलं का नाही तुमचं, चला चला असं म्हणते माणिनी. मी काय म्हणते असं म्हणत आता शारदा वगैरे डिस्कस करत जातात. तर रम्या बघा प्रेक्षक हो विचार करायला लागते आपल्याबद्दल प्लॅन बद्दल. तर आता इथे पार्थ आणि काव्या बसलेल्या असा जाऊ दे ना देशमुख असं म्हणते काव्या. बघा रम्या खरंच जेन्युइन वाटली मला. आणि हा आत्याबाईंचा सुद्धा मी गॅरंटी नाही घेऊ शकत, पण रम्या बदललेली असू शकते ना असं म्हणते काव्या. अचानक कसा कसा बदल होऊ शकतो असं म्हणतो पार्थ. तर तो म्हणतो नाही नाही मला रम्याचं काही खरं वाटत नाही असं म्हणतो तो. बरं आपण का तिला एवढा फुटेज देतोय असं म्हणते काव्या. सोडा ना असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच लग्न होणार आहे तर आपलं आपण त्यावर फोकस करूया ना असं म्हणते काव्या. नाही काव्या असं म्हणतो आता इथे जीवा. तेवढ्यातच आता जीवा आणि नंदिनी येतात तिथे. तर आता जीवा बॅग घेऊन येतो नंदिनीचा. जीवा म्हणतो रम्यावर फोकस करावंच लागेल, निदान आपलं लग्न होईल तोपर्यंत तरी फोकस करावंच लागेल तिच्यावर असं म्हणतो तो. तर आता इथे काय असं म्हणते वसवत्या रम्याला. काय म्हणालीस तू, ती चौघजण पुन्हा लग्न करते असं म्हणते आता वसवत्या. तर आता इथे ती म्हणते सोहळ्याचं नाव काय म्हणालीस, तर रम्या म्हणते पुनर्मिलन सोहळा. किती छान कल्पना आहे ना असं म्हणते आता रम्या. रम्याला सायकोच दाखवलं बघा प्रेक्षक 2-3 एपिसोड पासून. आधीच्या जबरदस्तीच्या लग्नातून डिवोर्स घ्यायचा आणि मग पुन्हा नव्याने लग्न करायचं असं म्हणते रम्या. वा वा असं म्हणते रम्या. वा बरी आहेस ना तू रम्या असं म्हणते वसवत्या. बरी आहेस ना रम्या. ती चौघजण लग्न करतायत आणि सगळं तू मला आनंदाने काय सांगतेस, मग काय झालं असं म्हणते रम्या. अगं उलट मी तर या सगळ्यात अगदी आनंदाने सामील होणार आहे, मेहंदीपासून गृहप्रवेशापर्यंत सगळं मनापासून करणार आहे मी असं म्हणते आता इथे रम्या. अँड गेस व्हॉट, ह्या सगळ्यामध्ये त्यांनी सुद्धा मला सामील करून घेतलेलं आहे असं म्हणते रम्या. हो असं म्हणते आता वसवत्या. तर आता ती म्हणते तुला असं वाटतंय ती चौघजण तुझ्यावरती विश्वास ठेवतील असं म्हणतात वसवत्या. असू शकत नाही असं म्हणते रम्या. मी असं कुठं म्हटलं असं म्हणते ती. ते तितके मूर्ख नाही आहेत, पण आता ते माझ्याबद्दलच चर्चा करत असतील असं म्हणते रम्या. तर आता पार्थ म्हणतो आता चर्चा नकोच, आपण पोलच घेऊया असं म्हणतो आता इथे पार्थ. ज्यांना ज्यांना वाटतं रम्या योग्य वाटते त्याने हात वर करा असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता कोणीच हात वर करत नाही बघा प्रेक्षक हो. नंदिनी, काव्या, जीवा कोणीच हात वर करत नाही. म्हणजे नंदिनी तुम्हाला ही रम्या खोटी वाटते. हो म्हणजे असं म्हणते नंदिनी. असं लगेच तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत मी असं म्हणते नंदिनी. तर पार्थ म्हणतो मी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. काहीतरी चांगलं घडत असताना वाईट घडणं हे आपल्या चौघांच्या बाबतीतही घडते असं म्हणतो पार्थ. अरे दादा सोड ना आता असं म्हणतो जीवा. आपण का निगेटिव्ह बोलतोय, आपण सध्या तरी आपलं लग्न एन्जॉय करायचं आहे असं म्हणतो जीवा. येस येस एक्झॅक्टली असं म्हणते काव्य. अहो किती काय काय करायचंय आपल्याला, मला तर राहवतच नाही ताई असं म्हणते ती. आणि पुढचे काही दिवस मला नंदिनीशिवाय राहणारच नाही आहेत ह्या घरात असं म्हणतो जीवा. आता कुठे तू आली आहेस, नको ना जाऊस प्लीज असं म्हणतो जीवा. खरंच जीवा तिथे घरी मला खूप आठवण येईल तुमची असं म्हणते नंदिनी. तर आता इथे पार्थ म्हणतो काव्या तुमच्याशिवाय ह्या रूम मध्ये मी नाही राहू शकत असं म्हणतो पार्थ. देशमुख आहो आता पलभर की चुराई,
हिरलोट ना आहे असं म्हणते काव्या. हो की नाही असं म्हणते ती. तर आता इथे नंदिनी आणि काव्या मिठी मारतात एकमेकांना. तर आता पार्थ आणि जीवा पण एकमेकांना मिठी मारतात. बाप रे असं म्हणते काव्या. चल बॅग उचल असं म्हणतो पार्थ. चला चला उचला चला आता असं म्हणतो. आता इथे पार्थ मला उचलू असं म्हणतो तो. तर आता इथे बॅग घेऊन येतात दोघी जोडपी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या आणि पार्थ येतात आणि नंदिनी आणि जीवा सुद्धा येतात. तर आता इथे त्यांच्या पाठवून दोन्ही मंडळी येतात म्हणजे देशमुख मंडळी आशा आणि धनंजय आणि शारदा. तर आता इथे पार्थ आणि काव्या बोलत असतात आणि एका बाजूला जीवन आहे नंदिनी. तर आता इथे नंदिनी सगळ्यांना मिठी मारते आता, कारण ती जाणार असते ना मोहितेंच्या घरी, त्यामुळे मानिनीची भेट घेते आणि काव्या आता इथे मानिनीची भेट घेते. तर आता इथे नंदिनी जीवाकडे बघत थांबते. तर आता इथे काव्या पाया पडते विक्रमच्या बघा प्रेक्षक हो. तोही तिचे लाड करतो. तर आता नंदिनी फ्लाइंग किस देते जीवाला. तर जीवा पण ती फ्लाइंग किस घेतो आणि आपल्या लिप्सवर लावतो. तर आता इथे पार्थ पण पकडतो काव्याचा हात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा काहीतरी म्हणत असतो. तर आता इथे फ्लाइंग किस देते काव्या पण पार्थला आणि आता इथे पार्थ पण घेतो. तर आता लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक गीत लावलंय. लग्नानंतर होईलच प्रेमचं खूप छान गीत लावले आणि आता इथे अशा फोटो काढते सगळ्यांचा प्रेक्षक हो. तर आता फोटो काढून होतो. तर आता सगळ्यांचं आनंदाचे क्षण दाखवलेत. तर आता इथे फोन कर म्हणतो जीवा. तर आता तिला विक्रम म्हणतो मा खाशील. तर आता इथे सगळे जातात बघा प्रेक्षक मोहिते मंडळी आणि आता इथे जीवा आणि पार्थ असतात विक्रम आणि मानिनी सोबत. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता सकाळी झालेले दाखवलंय. तर आता इथे काव्या झोपलेली असते. देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. ओ एकाएकी तुमचं घोरणं बंद कसं काय झालं असं म्हणते काव्या आणि हसायला लागते ती. किती शांत शांत झोप लागली आहे आज मला असं म्हणते आता काव्या. मोहितींच्या घरी असते ना ती. तर आता इथे तेवढ्यातच तिला हातावर मारते शारदा बघा प्रेक्षक आई आई तू तू असं म्हणते काव्या. तर आता ताई ताई असं म्हणते ती. ओरडतीस कशाला असं म्हणते नंदिनी. काय मोहितींच्या घरात भूत उठलंय असं म्हणते ती. मोहित्यांपैकी कुणाचं तरी असेल असं म्हणते नंदिनी. काय तू असं म्हणते आता नंदिनी. पण कुणाचं तरी मन देशमुखांच्या घरात इतकं अडकलंय की सतत त्यांच्या तोंडी देशमुखांचंच नाव आहे असं म्हणते नंदिनी. जो झोपेतून देशमुख उठल्यावर देशमुख असं म्हणते नंदिनी. काय युगात झोपले बाई मी तुझ्या शेजारी असं म्हणते काव्या. माझे सगळे सिक्रेट्स कळतायत ना तुला असं म्हणते काव्या. तुझे सगळे सिक्रेट्स मला आधीपासून माहिती असायची असं म्हणते काव्याला नंदिनी. चल उठ आणि आवर आता मुला बघायला जायचं आहे असं म्हणते नंदिनी. युगात चिडू नकोस मला असं म्हणते काव्या. अगं बाप रे असं म्हणते नंदिनी. मुला बघायला जायचं आहे म्हणजे कल्पनेने कुणाचं तरी मन इतकं भरून गेलंय असं म्हणते नंदिनी. हो का असं म्हणते आता काव्या. तू मला सांग सकाळी सकाळी चेहरा टवटवी दिसावा म्हणून नवऱ्याने कौतुक करावं म्हणून कुणीतरी मोहितेंच्या घरात भूत बनवून फिरताय असं म्हणते काव्या. ते चालतंय का गप्पा बस असं म्हणते नंदिनी. अगं ताई असं म्हणते काव्या. म्हणाने आम्ही गोड आहेस ना तू तशी गोड दिसतेस पण असं म्हणते काव्या. तू सुद्धा असं म्हणते नंदिनी. खरं सांगू माझी कायम इच्छा होती की मी माझ्या बहिणीला प्रेमात पडताना बघावं असं म्हणते नंदिनी. प्रेमात पडल्यावरती ती कशी दिसते हे बघावं असं म्हणते नंदिनी. आणि माझी इच्छा पूर्ण झाली असं म्हणते नंदिनी. काय असं म्हणते आता इथे नंदिनी. मुलगा बघण्याआधीच पसंत आहे वाटतं कुणाला तरी असं म्हणते नंदिनी. जा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या विचार करत असते. तर आता ती म्हणते हे 1 मिनिट असं म्हणते आता इथे काव्या. तो जीवाचा फेवरेट परफ्यूम आहे ना असं म्हणते आता इथे काव्या नंदिनीला बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणते आता इथे काव्या. अच्छा बेटा असं म्हणते काव्या. मुलगा बघायला जाण्याआधीच कुणीतरी नवऱ्याच्या आवडीचा परफ्यूम मारून तयार आहे तर असं म्हणते आता इथे काव्या. अशा लोकांनी असं म्हणते आता काव्या आम्हाला शिकवू नये कळलं का असं म्हणते काव्या. नंदिनी जीवा देशमुख असं म्हणते आणि ती टिंगल करते आता. तर नंदिनीची असं मला चिडवायचं नाही असं म्हणते नंदिनी. माझ्यापेक्षा जास्त ब्लश करतेस तू असं म्हणते काव्या. आता बस हा असं म्हणते नंदिनी. पुरी झालं आता चिडवणं असं म्हणते नंदिनी. बरं ठीक आहे असं म्हणते काव्या. ताई स्वप्न नाही आहे ना ग हे असं म्हणते काव्या. तर नंदिनी म्हणते मला तर तसंच वाटतंय. मला सांग असं म्हणते आता नंदिनी. जर आपल्या दोघांना असं वाटतंय तर त्या दोघांनाही असंच वाटत असेल ना असं म्हणते आता नंदिनी. तर आता का विचारत पडते. तर आता दोघी इमॅजिन करायला लागतात बघा प्रेक्षक हो पार्थ आणि जीवाला. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. तर आता इथे पार्थला छान देते मानिनी. कसं वाटतंय मग पार्थ असं म्हणते मानिनी. अरे बोल ना असं म्हणते मानिनी. तर पार्थ लाजत असतो. अरे एवढ्या हो ना लपवण्यासाठी किती धडपड चालू आहे कळतंय असं म्हणते मानिनी. कसं काय कळतंय तुला सगळं असं म्हणतो पार्थ. हे बघ आईला मन सुद्धा वाचता येतं. चेहरा काय चीज आहे असं म्हणते मानिनी. पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे बोल ना असं म्हणते ती. बोल रे असं म्हणते आता इथे मानिनी. बोल बोल सांग ना असं म्हणते ती. काय आपलं असं म्हणतो पार्थ. काहीतरी वेगळं वेगळं वाटतंय असं म्हणतो आता इथे पार्थ. आता काव्याच्या आठवणीत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर तिसऱ्यावरून चौथ्या असं म्हणतो होतं इथे पार्थ. असं होत होतं असं म्हणतो इथे पार्थ. काव्या केव्हा एकदा येताय तसं झालंय असं म्हणतो पार्थ. मला पण असंच झालंय असं म्हणते आता इथे मानिनी. आशा कांदे चिरायला घे का असं म्हणते आता इथे मानिनी. हे मला सांग कांद्या पोह्यांमध्ये मटार घालू की नको घालू असं म्हणते मानिनी. काय कांदे पोहे मटार
कोणी पाडली ही प्रथा? बघायला आले की कांदे पोहेच करा. कांद्या पोह्यामुळे किती ऍसिडिटी होते माहितीये का असं म्हणत होता इथे पार्थ. हे म्हणजे मुलाने मुलींना बघताना मनात हुरहुर आणि छातीत जळजळ असं एकाच वेळी होत असेल असं म्हणत होता पार्थ. काय बोलशील ना खरंच तुम्ही परत काय बोललाल सांगायला येत नाही असं म्हणते आता मानेनी. जीवाने आणि मी ठरवलंय असं म्हणत होता इथे पार्थ. आज बघायच्या कार्यक्रमात काय बनवायचे ते असं म्हणत होता इथे पार्थ. हो असं म्हणते मानेनी. आला बघ तुझं लेकरू आला असं म्हणतो पार्थ. कारण जीवा येतो ना. तर काय रे असं म्हणते मानेनी. आज एकदम वेळेत घरी आलायस असं म्हणत होता इथे मानेनी. हे की चहा पी असं म्हणते मानेनी. तर आता इथे जेव्हा म्हणतो विदाऊट शुगर आहे ना. हो रे बाबा असं म्हणते आता इथे मानेनी. तर आता इथे चहा पित असतो जीवा. तर आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो तो बिशीवर घेतो आणि नंदिनी. तर आता इथे विक्रम येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विक्रम सुरू करून पितो तो चहा. अगं ए असं म्हणतो होता जीवा. तर बघतोय तर काय विक्रम सुरू करून पित असतो चहा. बाबा असं म्हणतो होता इथे जीवा. तर मानिनी खूप हसते बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी नाही मी आहे असं म्हणतो होता विक्रम. आवाज कसा आला असं म्हणतो तो. तर आता इथे बसतो विक्रम. तर वा नंदिनीला बशीमधून चहा ऑफर करतोय. अजून आली नाही ती पण निघाले ती घरीतून असं म्हणतो होता इथे विक्रम. तर आता पार्थ म्हणतो आणि माझी वारी असं म्हणत होता तो हो हो असं म्हणतो होता इथे विक्रम. तुझी वाली पण निघाली आहे असं म्हणतो होता इथे विक्रम. तर आता इथे जीवा टाइम बघतो. आता अधीर झालेत हा पोरं असं म्हणते आता इथे मान्य होणारच असं म्हणतो होता विक्रम. आपल्याकडे अशीच अवस्था होती आपल्या कार्यक्रमाला पण असं म्हणतो होता इथे विक्रम. बस करावं असं म्हणते मानेनी. मी तर अक्षरशः तुझ्या वाट्याकडे असं डोळे घालून बसलो होतो असं म्हणतो होता इथे विक्रम. हो मला आता ताईने सांगितलं होतं मी आतून बाहेर येईपर्यंत तुम्ही 2 प्लेट पोहे 7 जिलब्या त्यानंतर आजीने केलेले 4-5 लाडू हे सगळं फस्त करून झालं होतं असं म्हणते मानिनी. आणि म्हणे वाटेकरे डोळे लावून बसलो होतो असं म्हणते माने. काय बाबा असं म्हणतो होता इथे जीवा. हसू नका रे असं म्हणतो होता इथे विक्रम. आमचे दिवस सरले आता असं म्हणतो तो. आता तुमचे दिवस सुरू झाले असं म्हणतो होता इथे विक्रम. पार्थ आणि जीवाला या आयुष्यातली सगळ्यात सुंदर फेस सुरू झालेली आहे असं म्हणतो होता इथे विक्रम. बघा प्रेक्षक त्याला हवं ते मिळण्याआधीची हुरहुर असं म्हणतो होता इथे विक्रम. एन्जॉय करा मस्त असं म्हणतो होता इथे विक्रम. तुम्हाला सांगतो असं म्हणतो विक्रम. मी सांगतो कधी कधी ना. तर पार्थ म्हणतो मला एक फोन आलाय मी जरा फोनवर बोलतो असं म्हणतो होता इथे पार्थ. तर नाटक करायला लागतो तो. बोल बोल मी नंतर सांगतो असं म्हणतो तो. तर आता विक्रम म्हणतो जीवा ऐक मला पण आताच आठवलं असं म्हणतो जीवा. खूप 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 इम्पॉर्टंट फोन करायचा आहे मला असं म्हणतो होता इथे जीवा. तर दोघांना एकत्र फोन करायचे तसं म्हणतो होता इथे विक्रम. तुमचा बाबा आहे मी असं म्हणतो विक्रम. फोन काय काय सांगताय मला असं म्हणतो तो. तर ज्यांना फोन करताय ना तुम्ही ते कुठल्याही क्षणी पोचतील आता इथे असं म्हणतो होता इथे विक्रम. चला आवरायला घ्या पटकन चला असं म्हणतो विक्रम. काय सांगताय असं म्हणतो होता जीवा. मग काय असं म्हणते मानेनी. मग काय काय असं म्हणतो होता जीवा. एक मेसेज करून सांगता येत नाही ना. चल वाट का बघतोय चल पटपट आवरा असं म्हणते मानेनी. चला तर आता जातात बघा प्रेक्षक पार्थाने जीवा तयार होण्यासाठी. आता धावपळ चालू झाली बस असं म्हणतो विक्रम. या बाबतीत मुलं तुमच्यावर गेली असं म्हणते मानेनी. एवढी अधीर झालेत की रात्री आपण झोपलो ना रात्री लग्न लावून घेतील एकमेकांचे असं म्हणते आता इथे मानेनी. तर हसतो होता विक्रम. एवढे अधीर झालेत मी नव्हता एवढा अधीर झालेलो असं म्हणते. चहा घ्या असं म्हणते आता इथे मानेनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रम्या काहीतरी बनवत असते. अशाही पकड जरा असं म्हणते आता मानेनी. बरं मग त्यांचा फोन आला होता ते निघालेत बरं का असं म्हणते ती. तू पटपट आवर असं म्हणते ती. तर आता इथे मानेनी बघते तर रम्या म्हणते कोकम सरबत करतेय. आज खास पाहुणे येणार आहेत ना. म्हटलं आताच बनवावं आणि फ्रेशमध्ये ठेवावं असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे ते आल्यानंतर त्यांना गारगार सरबत मिळेल असं म्हणते आता रम्या. मग ते पिऊन सगळेच गार पडतील असं म्हणते आता रम्या. चालेल ना असं म्हणते ती. तर आता माने म्हणते ठीक आहे ठीक आहे आठव पटपट असं म्हणते आता मानिनी आशाला. तर आता इथे आशा म्हणते मला बाई लक्षण ठीक वाटत नाही यांचं असं म्हणते आता इथे आशा. तर वहिनी असं म्हणते आशा. मुलीकडचे आले तसं म्हणते आशा. वहिनी खाली या लवकर असं म्हणते ती. आशा आशा हळू असं म्हणते आता वसवत्या. हळू किती जोरात ओढतेस तू असं म्हणते वसवत्या. तुझा आवाज ऐकून ना पाहुणे निघून जातील असं म्हणते वसवत्या. तू एक काम कर जात आणि आतमध्ये तयारी झाली का नाही बघ असं म्हणते ती. हो पाठव असे असं असं बोलत येतो आता विक्रम. ए तू एकटाच मानिनी कुठे असं म्हणते वसवत्या. ए तर तेवढ्यातच मानिनी येते. आली आली असं म्हणतो विक्रम. काय गोड दिसते ग बायको माझी असं म्हणतो विक्रम. मुलीकडचे आले चला आता असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे धनंजय येतो बघा प्रेक्षक हो. धनंजय आणि शारदा येतात. तर आता इथे स्वागतासाठी थांबलेले असतात विक्रम मानिनी. तर आता नंदिनी आणि काव्या सुद्धा येतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप आनंद थांबलेले असतात विक्रम मानिनी आणि आशा. तर आता इथे काव्या खूप छान दिसते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे खूप आनंदात असलेल्याचं दाखवलंय. तर आता बघतच थांबतात ते सगळ्याकडे. तर आता नजर काढत असते माणिकच्या दोन्ही सुनांची बघा प्रेक्षक आणि दोघी खूप छान दिसत असतात. आता इथे नंदिनी आणि काव्या
या 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 असं म्हणते मानिनी, या या असं म्हणते ती दोन्ही सुनांना. तर आता इथे हात उघडे करून थांबलेली असते. तर आता दोघेही जाऊन मिठी मारतात मानिनीला. तर आता धनंजय आणि विक्रम सुद्धा एकमेकांना मिठी मारतात. तर आता इथे विक्रम धनंजय वगैरे बघत थांबतात की मानिनी काय करते. आल्या ग आल्या, मोहित्यांच्या मुली आल्या आणि माझ्या 2-2 लक्ष्मी आल्या असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता सगळे हसतात. खूप गोड दिसताय दोघीही असं म्हणते मानिनी. होय होय असं म्हणतो आता इथे विक्रम. तर काव्या म्हणते आमचे ठीक आहे असं म्हणते काव्या. पण आज देशमुखांची मनू आज जास्तच गोड दिसतीये असं म्हणते आता इथे काव्या. गप ग असं म्हणते मानिनी. असं म्हणतो विक्रम आणि बाबांकडे काय लक्षच नाही या पोरीचं असं म्हणते ती. असं अजिबात नाही असं म्हणते नंदिनी. बाबा तुम्ही मनूचे हँडसम विकी दिसताय असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे हसतो बघा प्रेक्षक धनंजय. ए मनू असं म्हणतो विक्रम. तर आता फ्लाइंग किस देतो विक्रम. अरे देवा असं म्हणते मानिनी लाजते ती. तर काय ग बाई चला चला असं म्हणते मानिनी. तर खूप फनी सीन आहे खरंच प्रेक्षक हो. बसा असं म्हणतो आता इथे विक्रम धनंजयराव. तर आता इथे नंदिनी आणि काव्या बघत असतात बघा प्रेक्षक हो पार्थ आणि जीवाच्या खोलीकडे. तर आता इथे वसवत हसत असतात. तर आता इथे बाकी सगळे पण हसायला लागतात. तर आता इथे सगळेजण बघून त्यांना नोटीस करून खूप हसायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या आणि नंदिनी लाजतात बघा प्रेक्षक हो. तर आता विक्रम म्हणतोय मानिनी त्या दोघींच्याही नजरा शोधून शोधून दमल्या आता. बोलो बोलो पोरांना बोलो चल असं म्हणतो विक्रम. हे विक्रम हे काम कर ना असं म्हणते वसवत्या. तू शिट्टी वाजव धावत येतील बघ दोघी जण असं म्हणते ती. हो 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 असं म्हणतो आता विक्रम. यार पोरांनो असं म्हणते आता इथे मानिनी. आशा सरबत घेऊन ये ना असं म्हणते आता मानिनी. आणते असं म्हणते आशा. मुलांनो असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे सरबत घेऊन येत असते रम्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आशा बघते तिला. तर आता इथे जीवा आणि पार्थ कुर्ता घालून येतात बाहेर. तर आता नंदिनी आणि काव्या बघतात त्या दोघांना. तर आता इथे दोघे लाजत येत असतात बाहेर पार्थ आणि जीवा. तर आता सगळेजण बघतात त्यांच्याकडे. खूप फनी आहे खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या नंदिनीला बघ बघ म्हणते. तर आता इथे काव्या बघ बघ म्हणते नंदिनीला. तर आता इथे नंदिनी पण तिला डोकवते. तर आता इथे खूप फनी सीन आहे. कसं मुली बघायला लागले असतात मुलांना असं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता मुलांसारखी ऍक्टिंग करत असतात त्या. तर आता जीवा खूप लाजलेला दाखवलंय. तर आता नंदिनी खूप हसते. तर आता काव्या पण खूप हसते बघा प्रेक्षक हो. तर आता बघा इथे समजा बघूया रिकॅपमध्ये काय ते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलंय की सगळ्यांना सरबत देत असतात आता पार्थ आणि जीवा. आगाऊ आहेत बायका असं म्हणतात त्या. ताई ताई सरबत तुम्ही नका पिऊ असं म्हणते आता इथे आशा. त्या सरबतातनं रम्याताईने विष टाकलंय असं म्हणते आता इथे आशा. खरं सांगते मी काही नाही केलेलं असं म्हणते रम्या. अहो तर त्यांच्या झडती घ्या. त्यांच्या खिशात एक छोटी बॉटल आहे असं म्हणते आता इथे रम्या ला आशा. तर आता इथे बॉटल गावते नंदिनीला. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला की सबस्क्राईब करा.